डिटरमाइन केलं जाते. Yes, it is determined by the predominant factor. So what happens in details? जेव्हा डेल्टा एच प्रिडॉमिनंट असतो, निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ Yes. डेल्टा एच, Yes. तेव्हा रिएक्शन फिजिबल असते. Yes. आणि जेव्हा टी डेल्टा एस प्रिडॉमिनंट असतो तेव्हा वुड नॉट बी फिजिबल. Yes, feasible. So what is second case? Remaining students, please listen to her. She is telling डेल्टा एच very पॉझिटिव्ह correctly. Yes. असतोय. Yes. When delta जेव्हा H डेल्टा and एच पॉझिटिव्ह असतोय yes, तेव्हा रिएक्शन डझंट फेवर. yes, doesn't favor. But yes, बट टी डेल्टा एस जर प्रिडॉमिनंट असेल डेल्टा yes, एच पेक्षा तर okay, फिजिबल रिएक्शन होऊ yeah, शकते. reaction is feasible when delta T delta is predominant one. Okay, so what is third case? जेव्हा डेल्टा एच आणि टी डेल्टा एस बोथ आर इक्वल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बोथ, तेव्हा डेल्टा जी वुड बी 0. Delta G would be, that is the actually this is a there is one more case, that is when both are positive one. So then again what happens? सर म्हणजे बोथ पॉझिटिव्ह किंवा बोथ निगेटिव्ह जेव्हा ते इक्वल असतात तेव्हा. Yes, yeah. When both are positive or both are equal, but when these two factors, that is energy factor and the entropy factor, when both are, what we can say that when both factors are equal, then we can say that the reaction is at the equilibrium because delta G is equal to 0. Okay. So these are the extracted part of the whatever the discussion that we have covered in the last lecture. And thank you very much for your kind cooperation and for your discussion over the whatever the points we have covered in the last lecture. आणि एक्सपेक्टेड मला हे सर्वांकडून आहे बघा, फक्त एकच विद्यार्थी बोलला पाहिजे असं नाहीये. यू आर अलाउड टू स्पीक, सगळ्यांना बोलायला संधी आहे. यू कॅन टेक अ ओव्हर, यू कॅन आस्क क्वेश्चन्स. ओके, दॅट्स युअर राईट अँड यू मस्ट फॉलो युअर राईट. त्याच्यामुळं मला वाटतं सगळ्यांनी पार्टिसिपंट व्हावं. फक्त एकच स्टुडंट बोलणार कंटिन्युअसली, सगळ्या गोष्टी सांगणार आणि बाकीच्यांना मग काय बघ्यांची भूमिका घ्यायची का? तर तसं नको. आपण काय करायचंय बघताय काय, सामील व्हा तुम्ही. पार्ट, यू शुड बी अ पार्ट ऑफ अ टीचिंग लर्निंग सिस्टम. दॅट मे बी ऑफलाईन टीचिंग लर्निंग or that may be online teaching learning, whatever may be the type of the teaching and learning system, but we always try to be a part of that system. तर थोडंसं आपण पार्टिसिपेट व्हायला पाहिजे, कारण पार्टिसिपेट जर झालो आपण तर इंटरॅक्शन्स वाढतील. and as interaction increases, ultimately the learning will be increases, learning will be fruitful. Otherwise when I will try to teach to the one side, then ultimately it will becomes boredom. थोडस तुम्हाला मग टेडियस वाटेल, कंटाळवाणं वाटेल. मग चर्चा करायची. आपण चर्चा जर केली तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मलाही थोडासा वेळ मिळतो. माझा स्वार्थ आहे थोडासा, असू द्या, पण त्याच्यातून तुम्हालाही अशा काही चांगल्या गोष्टी आहेत की ज्या तुमची एक्सप्लेनेशन पॉवर वाढवतात, तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढवतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला शिकायच्या ऍक्च्युअली, कारण आमचं सगळं झालं ऑलरेडी. आता तुम्ही म्हणणार झालं म्हणजे की तुम्ही काही सांगणार नाही का? या वी आर ट्राइंग ॲट माय, आय एम ट्राइंग ॲट माय लेवल बेस्ट, नो डाऊट. पण ऍक्च्युअली माझ्यापेक्षा इथं तुमचा रोल जास्त पाहिजे. आय विल बी जस्ट ऍक्ट ॲज अ गाईड. आय विल जस्ट गिव्ह यू द डायरेक्शन्स. ओके, सो अकॉर्डिंग टू द डायरेक्शन्स यू शुड हॅव टू फॉलो. तुम्हाला फॉलो करायचं, मी फक्त डायरेक्शन देणार आहे, गाईडलाईन्स देणार आहे. दॅट्स माय ड्युटी. कारण मला एक्झाम द्यायची नाही, लक्षात ठेवा. आय एम नॉट गोइंग टू गिव्ह अ एक्झाम बिकॉज ऑलरेडी आय हॅव गिव्हन अ लॉट ऑफ एक्झामिनेशन्स अँड नाऊ आय एम ॲट दॅट पोझिशन टू गाईड यू ओनली. ओके, असं म्हणत नाही की मी तुम्हाला गाईड करतो याचा अर्थ मी एक्सपर्ट आहे. नो, आय एम नॉट एक्सपर्ट. नो वन कॅन एक्सपर्ट इन एनी फील्ड. एव्हरी वन्स एक्सपर्टनेस इज, काय म्हणू शकतो की आपण वॅरिंग. प्रत्येकाचं एक्सपर्टनेस वॅरिंग आहे. मी तुमच्या अगोदर थोडासा जन्माला आलो, तुमच्या अगोदर शिक्षण घेतलं, त्याच्यामुळे मला तुमच्यापेक्षा थोड्या काही गोष्टी जास्त येणं साहजिक आहे, एक्सपेक्टेड आहे. बरोबर आहे का नाही? पण याचा अर्थ असा होत नाही की म्हणजे मला सगळ्याच गोष्टी येतात. ठीक आहे, मलाही काही गोष्टी कशा येत नाहीत, पण त्या जर आपण चर्चा केल्या तर त्या मलाही कळू शकतील की बाबा कुठल्या गोष्टी मला माहित नाहीत पण त्या तुम्हाला माहिती आहेत. कारण यू आर अ व्हेरी स्मार्ट स्टुडंट बिकॉज you have born in the what we can say that the era of a digital era म्हणून आपण इंटरनेटच्या एरामध्ये तुम्ही तुमचा जन्म झालाय. त्याच्यामुळे अल्टिमेटली तुम्हाला अगदी लहान वयापासून तुमच्याकडे मोबाईल आहे. यू हॅव अ सोर्स ऑफ द इन्फॉर्मेशन, व्हेरी बिग सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन.
आणि आमच्या एवढाच तुमचा कदाचित त्या इन्फॉर्मेशन वरती हँड आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे असं म्हणूया आपण. आणि खूप जास्त माहिती तुमच्याकडे असू शकते. त्याच्यामुळं यू शुड ऑलवेज ट्राय टू शेअर this type of the information with us so that we could discuss over this and we'll get a lot of interesting फॅक्टर्स फ्रॉम आवर डिस्कशन. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कळतील, तुम्हाला कळतील, मला कळतील. हे बघा, मी तर खूप शिकण्यासाठी अजून इच्छुक आहे, कारण मला अजूनही असं वाटतं की आपल्याला खूप गोष्टी येत नाहीत आणि वी शुड ऑलवेज ट्राय टू लर्न दीज थिंग्स. ज्या आपल्याला येत नाहीत ते समजून घेतल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत आपण. कारण शेवटी काय बघा, अपग्रेडेशन ऑफ नॉलेज इज अ कंटिन्युअस थिंग. म्हणजे मी पीएचडी केली आणि पीएचडी नंतर जर मी त्या पीएचडीचं काम 5-10 वर्ष परत बघितलंच नाही तर ती माझी पीएचडी व्हॅल्यू जी आहे ती झिरो असते. का झिरो असते? तर ऍक्च्युअली ते डाऊनग्रेडिंग झालं त्याचं, कारण 5 वर्षापूर्वीच आहे ते, आता नाही चालत. जग एवढं बदललंय की प्रत्येक 13-14 महिन्यामध्ये इन्फॉर्मेशन ही दुप्पट होती. प्रत्येक 13-14 महिन्याला इन्फॉर्मेशन दुप्पट होती. आणि मग जर प्रत्येक 13-14 महिन्यामध्ये जर इन्फॉर्मेशन दुप्पट होत असेल तर आपण विचार करूया की आपलं नॉलेज खरंच प्रत्येक 13 महिन्यामध्ये दुप्पट होतंय का? दुप्पट म्हणजे नॉट ए जोक. म्हणजे तुम्ही पहिलीपासून आता बीएससी किंवा 12वी पर्यंत जेवढं तुम्हाला नॉलेज आहे ना, एवढं तुम्ही बीएससी फर्स्ट इयर पर्यंत किंवा फर्स्ट इयर कम्प्लीट होईपर्यंत दुप्पट झालं पाहिजे. आणि बीएससी फर्स्ट इयर ते तुमचं फर्स्ट स्टँडर्ड इथपर्यंत जेवढं नॉलेज तुम्ही घेतलं ना, तेवढं तुम्ही बीएससी सेकंड इयर कम्प्लीट झालं का पूर्ण दुप्पट झालं पाहिजे. म्हणजे जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. तर काय की आफ्टर एव्हरी 13 मंथ गुगल इज अपग्रेडिंग, डबलिंग देअर इन्फॉर्मेशन. थोडक्यात म्हणजे एवढी सारी इन्फॉर्मेशन जनरेट होते, एवढं सारं नॉलेज जनरेट होते. बट वी शुड बी अ पार्ट ऑफ दॅट नॉलेज ऑर दॅट ओसिन ऑफ द नॉलेज. आपल्याकडे जे आहे तो नॉट ए सिंगल ड्रॉप. इव्हन सिंगल ड्रॉप म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, कॅपिलरी मधून एक छोटा ड्रॉप पडतो ना, तेवढंच आहे आपल्याकडे नॉलेज. ऍक्च्युअल द इन्फॉर्मेशन इट इज अ ओसियन. हा समुद्र आहे. नॉलेज इज अ ओसियन. कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत. असं एक्सपेक्टेड नाही की सगळंच तुम्हाला माहित असायला पाहिजे. पण आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपण लर्निंग करणार आहे, निदान त्यातल्या तर काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण जर आपण फक्त एक्झाम ओरिएंटेड जर स्टडी करत असाल तर मग काय होईल, नो डाऊट यू विल बी पास. आता बघा, कालच 10वीचा रिझल्ट लागला, 99.95%. म्हणजे ऑलमोस्ट there is no any student who has failed in the 10th examination. Almost hardly there is no any student. जे 0.5 दिसते की नाही, it is only I think that because of some students who are absent one. ते absent आहे त्यांच्यामुळे ते फक्त नॉट दिसते. म्हणजेच काय की ऑलमोस्ट the students who have attended the examination, असं पण नको, the students who have filled the form of the examination, they get passed. तर ते सगळे पास झालेले आहेत. सो मीन्स पासिंग इज नॉट युअर क्रायटेरिया. दॅट शुड नॉट बी युअर क्रायटेरिया. बिकॉज you will be passed, no doubt you will be passed, but you should absorb or you should be accepted by the world. Your knowledge should be accepted by the world. Your talent should be accepted by someone. तर ती गोष्ट आपल्याला पाहिजे. कारण मार्क्स पडतील पण तुमचं टॅलेंट जे आहे ना, दॅट शुड नॉट बी हिडन. तर ते हिडन नसायला पाहिजे, ते ऍक्च्युअली बाहेर यायला पाहिजे. बरोबर आहे का? एक्सपेक्टेड हे आहे. कारण नुसतंच जर आपण काय म्हणतो की त्याला अगदी रटाळवानं सगळा अभ्यास करायला लागलो, असं समजून गेलो की हे काय, हे सगळं दररोजच आहे. रोज इज केमिकल इक्विलिब्रियम, रोज इज केमिकल एनर्जेटिक्स, थर्मोडायनेमिक्स आहे, लॉज आहेत. बट वी शुड गो बियॉन्ड this type of the tedious discussion. We should think something magically, something miraculous. थोडंसं miraculous आणि magically असं विचार करायला पाहिजे की केमिस्ट्री इज अ रिअली मॅजिक सब्जेक्ट. केमिस्ट्री इज अ रिअली मिरॅकल सब्जेक्ट. खूप मिरॅकल आहे. खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला खरंच इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जर कधी काही, मी जनरल गोष्टी कधी बोलत नाही कारण आपल्याला एवढा वेळ मिळत नाही, पण मला असं वाटतं की 10-15 मिनिटं जाऊ द्या, पण काही गोष्टी या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपण सगळे इंस्टाग्राम वापरता, बरोबर? इंस्टाग्राम ऑलमोस्ट सगळे इंस्टाग्राम वापरतात, बरोबर? मला सांगा, आपल्या इंस्टाग्रामवरती किती जणांकडे सायन्सचे चॅनल आहेत, रिलेटेड सायन्सचे ग्रुप किती जणांनी जॉईन केलेत इंस्टाग्रामवरती, किंवा किती जणांनी केमिस्ट्रीच्या रिलेटेड असणारे ग्रुप्स जॉईन केलेत? यू कॅन सर्च chemistry in the search box of the Instagram. You will get a number of groups where there is a sharing of the some experiment, some interesting facts about the some subjects, some topics for which they have opened the group. कशासाठी त्यांनी ग्रुप काढला त्यानुसार त्याच्या रिलेटेड खूप सारं मटेरियल तिथं बघायला मिळतं आपल्याला. म्हणजे केमिस्ट्री जर तुम्ही टाकलं
यू विल गेट अ मेरॅक्युलस एक्सपेरिमेंट्स ऑफ द केमिस्ट्री. अगदी मी पण बऱ्याच ग्रुपवर जॉईन आहे, मला पण खूप आधी इंटरेस्टिंग वाटतं, कारण खूप सारे असे एक्सपेरिमेंट्स आहेत की जे त्यांनी तिथे लाईव्ह करून दाखवतात, की जे आपल्याला कुठेही बघायला मिळत नाहीत, कुठल्या लॅबोरेटरी बघायला मिळत नाहीत. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे केमिस्ट्रीचं नाहीये, इट इज विथ बॉटनी, झुलॉजी, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, सगळ्या क्षेत्रामधले चॅनल्स आज भरपूर चॅनल्स पडतात. इवन यू गो टू द फेसबुक ऑल्सो, ऑन द फेसबुक ऑल्सो देर आर नंबर ऑफ ग्रुप्स विथ युअर स्पेशलायझेशन यू विल फाइंड. म्हणजे केमिस्ट्रीचा ग्रुप, खूप सारे केमिस्ट्रीचे ग्रुप आहेत की जिथे इंटरेस्टिंग केमिस्ट्रीच्या स्टोरीज, केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्टिंग फंडामेंट्स, केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्टिंग फेनॉमिनन्स, असं खूप सारं शेअर केलेलं असतं, खूप सारं म्हणजे खूप सारं. तर हे तुम्हाला ऍक्च्युअली माहिती असायला पाहिजे, कारण नुसतं फक्त तुम्ही जर बुक्स वाचत चालला किंवा फक्त जर आपण सिलेबस ओरिएंटेड जर स्टडी करायला लागलो तर यू वुड नॉट अंडरस्टँड इवन सायन्स और व्हॉट इज द ऍक्च्युअली जो रिअल इंटरेस्ट आहे का नाही सायन्स मधला, दॅट वुड नॉट बी जनरेटेड. इथं तुम्ही काय होणार की मशीन होणार. म्हणजे बुक वाचले, एक्झाम दिली, बुक वाचले, एक्झाम दिली. सो यू वुड बी वर्क, यू वुड बी बिहेव लाईक अ मशीन ओनली. तर तुम्ही मशीन सारखं काम कराल. तर आपल्याला ऍक्च्युअली मशीन सारखं काम करायचं नाही. सो वी शुड वर्क जस्ट लाईक काय म्हणू शकतो की आपण क्रिएटिव्ह ब्रेन. आपण क्रिएटिव्ह ब्रेन सारखं काम केलं पाहिजे. क्रिएटिव्ह ब्रेन काय करतो? क्रिएटिव्ह ब्रेन जनरली थिंक्स. क्रिएटिव्ह ब्रेन थिंक्स अँड ऍक्ट क्रिएटिव्हली अँड ऍक्च्युअली डू सम थिंग्स क्रिएटिव्हली. तर क्रिएटिव्हली ते काहीतरी गोष्टी करतं क्रिएटिव्ह ब्रेन, बरोबर आहे की नाही? इट डज सम थिंग्स क्रिएटिव्हली. म्हणजे सायंटिस्ट मला सांगा, ज्याला फार केमिस्ट्रीचं नॉलेज आहे तो सायंटिस्ट होत नाही. ऍज पर माय ओपिनियन सायंटिस्ट कोण होतो की द पर्सन हु हॅव सच ऍटिट्यूड. ऍटिट्यूड पाहिजे त्याचा सायंटिस्ट. ऍटिट्यूड पाहिजे म्हणजे काय की त्याला कंटिन्युअसली इनोव्हेटिव्ह काहीतरी सर्च किंवा इनोव्हेटिव्ह काहीतरी आयडिया सुचल्या पाहिजेत. त्याला कंटिन्युअसली काहीतरी इनोव्हेटिव्ह करावंसं असं वाटलं पाहिजे. म्हणजेच काय की बेसिकली देअर थिंकिंग शुड बी इनोव्हेटिव्ह. द पर्सन हुज थिंकिंग इज इनोव्हेटिव्ह, the person whose thinking is innovative and who is always vigorously trying to do some innovative things, then these type of the persons only be a scientist. तर तशीच लोक सायंटिस्ट होतात. म्हणजे फार हुशार आहे तुम्ही, पण फक्त बुकिश नॉलेज आहे, जे म्हणजे रट्टा मारताय, पाठ करताय आणि ते लिहिताय बुक मध्ये किंवा एक्झाम मध्ये लिहिताय. सो दॅट वुड नॉट बी अ क्रिएटिव्ह थिंकिंग. तर थोडक्यात आपल्याला काय करायचंय बघा की वी शुड ट्राय टू डेव्हलप आवर क्रिएटिव्ह ॲबिलिटी. म्हणजे आपण आपली क्रिएटिव्ह ॲबिलिटी जी आहे का नाही ती डेव्हलप करायला पाहिजे. वी शुड ऑलवेज ट्राय टू डेव्हलप अवर क्रिएटिव्ह ॲबिलिटी. अदरवाईज काय होईल बघा, क्रिएटिव्ह ॲबिलिटी जर आपण डेव्हलप करत नसेल तर फक्त मग लेक्चर काय, समोर मोबाईल ठेवलाय, असं बसलेला आहे, कुठेतरी टेकून झोपलेला आहे, मोबाईल बघतोय, हातामध्ये वही नाहीये, पेन नाहीये, मेंदू चालत नाही अजिबात. मेंदू चालत नाही म्हणजे काय, सर काहीतरी बोर्डवरती लिहितात तेवढं फक्त बघतोय आपण आणि जर असं काय थोडं ग्रास्प झालं तर ग्रास्प करतो, पण ऍक्च्युअली कशाचं, कुठल्या गोष्टी कशामुळे आहेत, ते का असं लिहिलंय, क्वेश्चन्स पडत नाहीत आपल्याला. तर आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत, कारण क्वेश्चन जर नाही पडले ना, ज्या लोकांना बघा मी काय सांगतो की ज्या व्यक्तींना क्वेश्चन्स पडत नाहीत, these persons have lost their creativity असा अर्थ होतो. The persons who could not काय म्हणू शकतो की आपण काय म्हणू शकतो, इनिशिएट द क्वेश्चन्स किंवा त्याला प्रश्नच पडत नाहीत, तर त्या लोकांना जनरली क्रिएटिव्हिटी त्यांची जी आहे ती चेक करायला पाहिजे. कारण आपण जस्ट लहानपणीच आपला विचार करा की लहानपणी आपण किती क्रिएटिव्ह होतो. म्हणजे अगदी लहान लहान छोट्या छोट्या गोष्टी आपण विचारायचो सगळ्या, आणि प्रत्येक गोष्टीत क्वेश्चन क्वेश्चन क्वेश्चन, लॉट ऑफ क्वेश्चन्स वी वर जनरेटिंग. बट नावेडेज हार्डली देयर इज वन क्वेश्चन इन आवर माइंड. असतो, पण आपल्याला कोणाला विचारायची किंवा सर्च करायचं धाडस होत नाही. मी त्याच्याही पलीकडे सांगतो, तुम्हाला कोणाला विचार वाटत नाही ना क्वेश्चन, नो डाऊट युअर वन ऑफ द बिग सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन इज गुगल, युट्यूब. यू कॅन गो टू द युट्यूब. हे दोन तुमच्याकडे असणारे एवढे मोठे गुरु आहेत आपले, इतके मोठे गुरु आहेत की याच्यापेक्षा गुरु आपल्याला सध्या तरी आता कोण फार दिसत नाही. कारण तुम्हाला असं वाटलं की एखादे क्वेश्चन डोक्यात आला तुमच्या, की बाबा हे असे असे एक्स वाय झेड असं काही तर तुम्हाला आयडिया सुचली, तुम्ही काय करू शकता की बाबा ह्या आयडियाविषयी कुणी काही केलंय का ऑनलाईन, म्हणजे कोणाच्या मनात ही आयडिया आतापर्यंत आली का जगामध्ये. यू कॅन जस्ट टाईप ऑन दी गुगल, टाईप इन द गुगल सर्च इंजिन. तुम्हाला काय त्याच्याविषयी माहिती मिळेल. नाही मिळाल तर आपण सहज म्हणू शकतो की बाबा याच्याविषयी फार काही कोणाला माहिती नाही, माहितीच नाही असं म्हणू शकत नाही, पण फार काही कोणाला माहिती नाहीये. म्हणजे सिमिलरली इन द गुगल, युट्यूब ऑल्सो. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला येत नाही, जमत नाही, ट्राय टू पुट ऑन दी गुगल,
try to put in the YouTube, you will get some information about your doubt. म्हणजे जी गोष्ट आपल्याला एखाद्याला माहित नाही, आपणाला एखादी अशी गोष्ट आहे की जी माहित नाही आपल्याला. जगामध्ये खूप सारे लोक आहेत की त्यांना ती गोष्ट माहित असू शकते, अँड मोस्ट ऑफ द टाइम्स दे आर मोर सुपिरियर अँड मोर एक्सपर्ट इन दॅट पर्टिक्युलर एरिया दॅन ऍज कम्पेअर टू अस. आपल्यापेक्षा ते त्या एरियामध्ये खूपच सुपिरियर आणि खूपच एक्सपर्ट असतात. म्हणजे बघा की एखादी गोष्ट आपल्याला डिफिकल्ट वाटते, पण एखाद्या व्यक्तीला इतकी सुपिरियर येते ती की तो युट्यूबवर बघतो का अगदी भन्नाट तो काहीतरी सांगत असतो त्या गोष्टीविषयी. आपल्याला अजिब वाटतं, अरे मला यार किती मला अवघड वाटतोय, आणि ते समोरची व्यक्ती एवढं कसं काय क्लिअरली सांगते, इतकं कसं काय व्यवस्थित सांगते. म्हणजे बघा प्रत्येक व्यक्तींमध्ये डिफरन्स आहे. असंही आहे की काही गोष्टी तुम्हाला एवढ्या भारी येतात, एवढ्या सुपिरियर येतात की तुम्हाला वाटतं हे हा युट्यूबवरचा माणूस काय सांगतो, याच्याविषयी मला खूप चांगलं येते. मग याही गोष्टी आहेत. म्हणजे इन सम थिंग्स वी आर सुपिरियर, इन सम अदर थिंग्स समबडी इज सुपिरियर. दुसऱ्या कुठल्या तर गोष्टीमध्ये अजून कोणतरी सुपिरियर आहे. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत. मला सांगायचा उद्देश हे हा आहे की कारण आपण जनरली कधी बोलत नाही, फक्त आपण सिलेबस ओरिएंटेड टीचिंग चालतं कंटिन्युअसली. आता क्लास असेल रेग्युलर ऑफलाईन तर ते बोलता येतं आपल्याला, म्हणजे तिथल्या इथं त्या काही गोष्टी 5-10 मिनिटांमध्ये आपण सांगू शकतो. पण थोडंसं ऑनलाईनला प्रॉब्लेम येतो, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे, इंटरनेट कनेक्शनची मर्यादा आहे, आपल्याकडे असणारा इंटरनेटचा जो बॅलन्स आहे त्याची मर्यादा आहे. सो बिकॉज ऑफ ऑल दीज काय म्हणू शकतो की आपण अफेक्टिंग फॅक्टर म्हणूया, किंवा ह्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला हे सगळं जे आहे ना ते टाळून आपल्याला एक्झाम ओरिएंटेड किंवा सिलेबस ओरिएंटेड ऑनलाईन बोलावं लागतं. ठीक आहे, असू द्या. मला आज असं वाटलं की आपण थोडंसं काही गोष्टी सांगाव्यात, कारण असं होऊ नये की आपण तिकडच्या बाजूला फक्त आपण काय करतोय आपणालाच माहित नाही, आणि इकडून मला असं वाटायचं की तुम्ही काहीतरी शिकताय. आता असं वाटायचा प्रश्न नाही, कारण 340 पेक्षा जास्त मुलं आहेत आपली, त्यातली 34 मुलं आपल्याकडे प्रेझेंट आहेत, इन्क्लुडिंग मी. म्हणजे याच्यावरून बघा की व्हॉट अबाउट रिमेनिंग 100 स्टुडंट, 300 स्टुडंट्स, त्यांना काय म्हणजे ऍक्च्युअली काय म्हणजे त्यांची मानसिकता असेल, किंवा आपल्याला खरंच कोण वॉच ठेवला तर आपण शिकायचं ही मानसिकता. म्हणजे तसं लर्निंग होत नाही. कोणी वॉच ठेवू अगर न ठेवू आपल्यावरती, आपला स्वतःचा वॉच आपल्यावरती असायला पाहिजे, कारण तुम्हाला इंटरेस्टिंगली ते शिकायची इच्छा असली पाहिजे, अदरवाईज कुठल्याच गोष्टी होणार नाही. ठीक आहे. सो आय थिंक दॅट वी शुड स्टॉप द जनरल डिस्कशन अँड वी शुड गो टू द whatever the discussion that we have discontinued in the last lecture. So actually we have to start the discussion regarding the next concept. In the last lecture we have seen the effect of the free energy on the chemical reactions, how the chemical reactions are get affected by the different types of the changes when there is a different type of the change in the free energy. Basically we know that free energy it is indicated by delta G is equal to delta H minus T delta Z. It is change in free energy, and here delta H is the energy factor and the T delta S is the T delta S is the entropy factor. And we know basically free energies depend on these two factors, and how the free energies depend on these two factors, so that we have discussed in detail. And one conclusion we have taken from this yesterday's discussion, that is delta G, it should be always negative to carry on any type of the chemical reaction. Kutli chemical reaction, if it should go to forward direction, then delta G should be negative. And to get the delta G negative, or to acquire the negative value of the delta G, there should be some variation in the value of delta H, that is energy factor, and the T delta is, that is entropy factor. या दोघांच्या व्हॅल्यू मध्ये कुठेतरी व्हॅरिएशन यायला पाहिजे, आणि जर तसं झालं तर बेसिकली काय होतंय की आपल्याला डेल्टा जी हा निगेटिव्ह मिळतो, आणि मग आपली जी रिॲक्शन आहे ती ऍक्च्युअली फॉरवर्ड डायरेक्शन जाते. मग आपण बघितलं की डेल्टा जी निगेटिव्ह असेल तर बेसिकली रिॲक्शन होते, पॉझिटिव्ह असेल तर रिॲक्शन इज नॉट फिजिबल, and if the delta G is 0, then we can easily say that the reaction is at the equilibrium state. It is at the equilibrium state. तर असं काय आपण जनरल फेनॉमिनन्स आपण मांडले. याच्या व्यतिरिक्त आपण डिटेलमध्ये बघितलं की टेम्परेचर हाय असेल, टेम्परेचर लो असेल तर कुठल्या रिॲक्शन होतात, का होतात. तर हे सगळं जे डिटेल डिस्कशन आहे तर ते आपण लास्ट लेक्चरला व्यवस्थित केलेलं आहे. सो in this lecture we are going to discuss the law of the chemical equilibrium or law of mass action. Law of the chemical equilibrium or law of the mass action. The name of the concept is law of chemical equilibrium or law of the mass action. तर मला वाटतं बेसिकली तुम्हाला लॉ ऑफ केमिकल इक्विलिब्रियम किंवा लॉ ऑफ मास ऍक्शन माहिती आहे. ठीक आहे. तर हे आपण 3 पार्ट मध्ये डिस्कस करणार आहे. एक म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, दुसरं म्हणजे थर्मोडायनामिक डेरिवेशन ऑफ द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, आणि त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे, रिलेशन बघणार आहे.
ओके, केपी केएक्स आणि केसी हे एक त्याच्यातला पॉइंट आहे, तर तो पण आपण बेसिकली डिस्कस करणार आहे. बिफोर गोइंग टू द डिस्कशन ऑफ ऑल दीज पॉइंट्स ऑफ द लॉ ऑफ मास ऍक्शन, विल जस्ट गो टू द सम इंट्रोडक्टरी डिस्कशन ऑफ द लॉ ऑफ मास ऍक्शन. आता इंट्रोडक्टरी डिस्कशन मध्ये आपण जनरली काय की फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट नो व्हॉट इज द लॉ ऑफ मास ऍक्शन. व्हॉट इज लॉ ऑफ मास ऍक्शन? एनीवन प्लीज? काय लॉ ऑफ मास ऍक्शन? हाऊ वी कॅन स्टेट द लॉ ऑफ मास ऍक्शन? It is something about the rate of reaction. Barabar, am I right? It is something about the rate of the reaction. So what is law of mass action? It is stated that the rate at which the substance reacts, is directly proportional to its active masses. Is directly proportional to its active masses. किंवा आपण वेगळ्या वेळेने कसं म्हणू शकतो की रेट ऑफ एनी केमिकल रिएक्शन, rate of any chemical reaction is directly proportional to the active masses of reactants, so it is the simple statement about the law of mass action or the law of chemical equilibrium. And I think that you must have learned the law of chemical equilibrium or the law of mass action in the 12th standard. It is simply the rate of any chemical reaction is directly proportional to active masses of the reactants, किंवा त्याला काय म्हणू शकतो कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ ऍक्टिव्ह मासेस ऑफ द रिएक्शन किंवा कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ रिएक्टंट्स असं म्हटलं तरी चालू शकतो. म्हणजे रेट ऑफ एनी केमिकल रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स. ओके, आता जनरली ऍक्टिव्ह मास किंवा जे मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे, ऍक्टिव्ह मास म्हणजे काय हो, जनरली विच आर रिस्पॉन्सिबल टू मेक द चेंज इन द रिएक्शन असं म्हणूया त्याला. ठीक आहे, active mass or the molar concentration, it is basically expressed by enclosing. आता ऍक्च्युअली कसं आपण ऍक्टिव्ह मास एक्सप्रेस करतो, तर इट इज बेसिकली एनक्लोज्ड बाय एक्सप्रेसिंग द सबस्टन्स इन द स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे समजा आर मी इथं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलं म्हणजे इट इज व्हॉट इट इंडिकेट्स दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. सो दिस स्क्वेअर ब्रॅकेट इंडिकेट्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. तर रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आपण बेसिकली इंडिकेट करतात. किती समजा 2, 3, 4 रिएक्टंट असतील तर we may write concentration of A as like this, concentration of B as like this, concentration of C as like this. तर असं आपण काय करू शकतो की वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन्स जे आहेत ते लिहू शकतो. म्हणजे बेसिकली वी आर पुटिंग द रिएक्टंट इन द स्क्वेअर ब्रॅकेट, and when we are putting the reactant in the square bracket, then we are saying concentration of the reactant. And this law of mass action was first discovered by Goldberg. It was first discovered by Goldberg and the Wedge. याने ऍक्च्युअली गल्बर्ग आणि वेज यांनी काय केलं, सुरुवातीला लॉ ऑफ मास ऍक्शन जो आहे 1807 1807 मधला कन्सेप्ट आहे बघा. म्हणजे जवळजवळ 220 वर्ष झाले ऑलरेडी ऑलमोस्ट. ठीक आहे, म्हणजे 215 वर्ष तर ऑलमोस्ट झाले. तर गल्बर्ग आणि वेज ना ऍक्च्युअली ही पहिल्यांदा फेनॉमिनन मांडली की लॉ ऑफ मास ऍक्शन किंवा लॉ ऑफ केमिकल रिएक्शन. ठीक आहे, तर बेसिकली दिस फेनॉमिनन वॉज फर्स्ट प्रपोज्ड बाय गल्बर्ग अँड द वेज इन द 1807. आणि डेफिनेशन त्यांनी काय सांगितली की रेट ऑफ द एनी केमिकल रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स इन्व्हॉल्व इन द केमिकल रिएक्शन. तर त्या केमिकल रिएक्शन मध्ये जे काही रिएक्टंट्स इन्व्हॉल्व झाले त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला ऍक्च्युअली इथं डिस्कस करायचं. ओके, सो दिस इज अबाउट द इन जनरल डिस्कशन ऑफ what is the exact meaning of the law of mass action. So now what we have to discuss under the law of mass action in the part A, we are going to discuss what is the equilibrium constant. What is the equilibrium constant, or we can say that we will discuss the equilibrium law. Very first law of mass action त्याच्यामधला पहिला लॉ म्हणजे काय की इक्विलिब्रियम लॉ असं म्हणूयात. इक्विलिब्रियम लॉ म्हणजेच काय की त्याला आपण म्हणू शकतो की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किंवा लॉ ऑफ इक्विलिब्रियम. ओके, तर इक्विलिब्रियम लॉ जो आहे, सो दॅट वी कुड अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ वन इन जनरल रिएक्शन that is necessary to propose a equilibrium law. तर ती रिएक्शन जी आहे ती आपण अशी कन्सिडर केली. सपोज लेट अस कन्सिडर द रिएक्शन A, that is when reactant A reacts with the B and there is a formation of C and the D. So this is our reaction that we have considered. It is general reaction. And when we say A reacts with the B and then there is a formation of the C and the D. So now here A, so this A is in the square bracket, we are indicating as concentration of A. B is in the square bracket, indicates the concentration of B.
then C in the square bracket indicates the concentration of C, and the B in the D in the square bracket, it indicates the concentration of D. Okay, so these are the molar concentration of reactants as well as the product, molar concentrations of reactants and the products, because C and the D, these are the two products, and the A and the B, these are the two reactants. Okay, so concentration of A and concentration of B, these are the molar concentrations of reactants and the product. Square bracket A and the square bracket B, these are the molar concentrations of reactants, and the concentration of C and the concentration of D, these are the molar concentrations of the product. Okay, and now here हे कुठले कुठले होई, reactant A चं concentration in square bracket A, reactant B चं square bracket B, reactant C चं square bracket C, and reactant D चं square bracket D. म्हणजे अशा पद्धतीने हे कॉन्सन्ट्रेशन्स जे आहेत तर ते आपण बेसिकली लिहितो. सो नाउ अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ मास ऍक्शन, लॉ ऑफ मास ऍक्शन काय सांगतो, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन. आता रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ मासेस. हा काय आपला लॉ ऑफ मास ऍक्शन आहे. आता आपण काय करूया की लॉ ऑफ मास ऍक्शन फॉरवर्ड डायरेक्शन साठी एकदा राईट करूया आणि बॅकवर्ड डायरेक्शन साठी एकदा राईट करूया. म्हणजेच काय की रेट ऑफ, according to the law of mass action, according to law of mass action, rate of forward reaction काय बोलू, rate of forward reaction is equal to किंवा is directly proportional to what can I write here, rate of forward reaction म्हणजे रिएक्शन इकडे गेली म्हणजे रेट ऑफ रिएक्शन काय म्हणलं, रिएक्टंट म्हणजे काय, रिएक्टंट झाला concentration of A into concentration of B, and this same equation we could write as K1 into concentration of A into concentration of the B, K1 into concentration of A, concentration of B. Okay, so later on आता पुढे काय की सपोज आता it is the rate of the forward reaction, so how could we write the rate of the backward reaction, how could we write this? Is anyone please, rate of backward reaction Directly proportional to rate of backward C, reaction square directly bracket C proportional to, into yes, square bracket C into square bracket C into square bracket D, yeah, is so it is equal to K2 concentration of C into the concentration of D. Okay, so these are the two equations that we have interpreted according to the law of mass action, that is rate of forward direction is directly proportional to the concentration of A into the concentration of B. आणि तुम्ही म्हणाल इकडे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी आणि डी का आलं, तर ज्यावेळेस रिएक्शन उलटी जाते त्यावेळेस रिएक्टंट कोण हो, सी आणि डी हे रिएक्टंट झाले. कारण आपण बघतो की रिएक्शनच्या सुरुवातीचे जे प्रोडक्ट त्याला रिएक्टंट म्हणतो आणि रिएक्शन झाल्यानंतर जे प्रोडक्ट आहे त्याला प्रोडक्ट असं म्हणतो. आता बघा इकडे जर रिएक्शन फॉरवर्ड डायरेक्शन असेल तर हा प्रोडक्ट आहे आणि हे रिएक्टंट्स आहेत. बट द इफ रिएक्शन इज गोइंग टू फ्रॉम द बॅकवर्ड डायरेक्शन, देन these are the reactants here and these are the products. म्हणून आपल्याला काय झालं, इकडे रिएक्टंट आपण हे रिएक्टंट आहेत, हे दोन्ही रिएक्टंट आहेत, फक्त एक बॅकवर्ड रिएक्शनला वेगळा आहे आणि एक फॉरवर्ड रिएक्शनला वेगळा आहे. आता ऍक्च्युअली याच्यातला K1 आणि K2 जो आहे तर तो K1 आणि K2 काय हो, these are the rate constants for the काय असेल, these are the rate constants for the कशासाठी रेट कॉन्स्टंट्स आहेत K1 आणि K2, these are the rate constants for the forward and the backward reactions respectively. So K1 is the rate constant for forward reaction and K2 is the rate constant for the backward reaction. So these are the rate constants. So now again one more thing we know that when the reaction is at equilibrium, आता समजा असं समजू की आपण रिएक्शन फॉरवर्ड डायरेक्शनने जर गेली तर आपण रेट ऑफ रिएक्शन कसा लिहिला तो दाखवलेला आहे. रिएक्शन जर बॅकवर्ड डायरेक्शनने गेली तर हाऊ वी कुड राइट द रेट ऑफ रिएक्शन, अगेन I have represented in the earlier slide. Now when the reaction is at equilibrium, then it does mean that rate of forward reaction is equal to equilibrium मध्ये असेल म्हणजे काय, rate of forward reaction when it becomes equal to the rate of backward reaction. So then we can call the reaction is at the equilibrium. So now we know the rate of forward reaction, that is K1 into काय असेल, concentration of K1 into concentration of A into concentration of B is equal to, बरोबर आहे का, काय असेल, K2 into concentration of C into concentration of D. Okay, so therefore K1 by K2 is equal to, we have taken a ratio of these two, and concentration of C into concentration of D
divided by concentration of A into concentration of D. Okay, तर इथं K2 by K1 by K2 B sir. सॉरी इथं B आलं B. ना, हे B आहे. ओके, इट इज B. तर जनरली इथं काय असेल की इथं B असणार आहे. इन्स्टेड ऑफ D देयर वुड बी B. ओके, हे B आहे, concentration of B. So now here K1 by K2, it is the, again we can write K1 by K2 is equal to Kc. So what is Kc here? Yes, आता सबस्क्रिप्ट जे आहे ते तुम्हाला C दिलेलं आहे. So what this C indicates that it is the molar concentration. It is the molar concentration in mole per liter, moles per liter. Molar concentration म्हणजे काय हो? How many number of moles present in 1 liter of the solution, 1 liter of the reacting mass असं म्हणूया आपण. तर त्याला आपण मोल्स पर लिटर असं म्हणतो. तर केसी काय आहे, तर हे काय झालं की इट इज द रेट कॉन्स्टंट, तुमचा जो रेशो आहे तो काय आला, मोल्स पर लिटर. आणि म्हणून आपण हीच रिएक्शन, हे जे इक्वेशन आहे तर ते कसं लिहू शकतो, केसी इज इक्वल टू concentration of C into concentration of D divided by concentration of A into concentration of B. Okay, so this is equation number 1. आता जनरली हे कधी येतं, तर कुठलीही जर स्पेसिफिक टेम्परेचर असेल, ऍट एनी स्पेसिफिक टेम्परेचर K1 आणि K2 इज कॉन्स्टंट. कुठले आता स्पेसिफिक टेम्परेचर म्हणजे कुठलं हो, तर इक्विलिब्रियम मध्ये जर रिएक्शन असेल तर K1 आणि K2 जे आहेत, सो दिस K1 आणि K2 आर कॉन्स्टंट, आणि त्याला आपण काय म्हणतो की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं म्हणतो. ठीक आहे. आणि हे जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, इट इज बेसिकली रिप्रेझेंटेड बाय Kc. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज बेसिकली रिप्रेझेंटेड बाय Kc. तर तो Kc ने आपण रिप्रेझेंट करतो, कारण ऍट एनी पर्टिक्युलर टेम्परेचर, काय असेल तर K1 by K2 इज कॉन्स्टंट. आणि K1 by K2 कॉन्स्टंट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असं म्हणतो. आणि बेसिकली इट इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल Kc. तर जनरली हे काय हो, मोल्स पर लिटर, इट इज द concentration of the reactants and the products, molar concentrations of the reactants and the products. Okay, so in the next lecture I will just go to the further discussion about the expression of equilibrium constant for the general reaction. आता आपण हे दाखवलं, एक आपण जर जनरल रिएक्शन लिहिली, जनरल रिएक्शन म्हणजे काय हो, तिथं आपण काय केलं, समजा we have taken A moles of capital A is the reactant, आणि स्मॉल लेटर जे आहेत ना, ते स्मॉल लेटर काय इंडिकेट करतात, how many number of moles we have taken for the reaction, आणि this capital letter indicates the reactant. आता बघा, we have taken a small a mole of capital A, then small b mole of capital B. Capital B is the substance, okay, and then there is a formation of small c mole of capital C and small d mole of the capital D, small d mole of the capital D. आता याच्यातला A B C आणि D काय हो, A B C आणि D. So these are the number of moles of the, these are the number of moles of substance A, B, C and the D respectively. Substance A, B, C and the D respectively. याचे ते काय आहेत की नंबर ऑफ मोल्स आहेत. मग आता आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा लिहू शकतो, जाऊ द नेक्स्ट लेक्चर नको, आताच कंप्लीट करूया, पुढच्या लेक्चरला पुढचा पॉईंट डिस्कस करता येईल. सो हाऊ कुड वी राईट द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर दिस रिएक्शन नाउ, कसं लिहिता येईल, Kc, that is equilibrium constant is equal to concentration of C raised to small c. Yeah, small c it is the number of moles. Okay, then concentration of D, म्हणजे आता ऍक्च्युअली कॉन्सन्ट्रेशन तुम्ही मेन्शन केलं आता, बरोबर का नाही, इथं काय येईल, कॅपिटल डी येईल ना इन ब्रॅकेट मध्ये. सो देयर विल बी कॅपिटल D raised to small d divided by concentration of capital A raised to small a, आणि मग काय असेल, concentration of B raised to स्मॉल बी. म्हणजे हे काय की आपण प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ काय घेतलं, प्रोडक्ट घेतलं, डिवाइडेड बाय प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ रिएक्टंट. तर रिएक्टंटचे कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी घेतले आणि प्रोडक्टचे कॉन्सन्ट्रेशन्स जे आहेत तर ते आपण बेसिकली काय केले, एका ठिकाणी घेतले. ओके, तर जनरली याच्यानं आपण काय लिहिलं की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर जनरल रिएक्शन व्हेन यू आर कन्सिडरिंग द नंबर ऑफ मोल्स कन्सिडर जर केलं तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स जे आहेत ते कसे लिहितात ते आपण सांगितलं. आता जर आपण इथं गॅसियस रिएक्शन पकडली, ही रिएक्शन लिक्विड रिएक्शन आहे कन्सिडर केलं, लिक्विड किंवा सॉलिड रिएक्शन, म्हणजे यातला एखादा कंपोनंट सॉलिड असेल, एखादा लिक्विड असेल, आणि जर हेच जर आपण गॅसियस रिएक्शन कन्सिडर केली, म्हणजे एक्सप्रेशन ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, फॉर gaseous reaction, expression of equilibrium constant for
gaseous reaction. इथं काय, let us consider the gaseous reaction. Small a is the number of moles of capital E is the product and it is in the gaseous state. Okay, plus B म्हणजे small b moles of capital B, small b moles of capital B, and the B it is the substance and it is also in the gaseous state. Okay, it is also in the gaseous state. Then we will get a C. C मिळणार आहे आपल्याला. तर तो काय असेल, स्मॉल सी आणि प्रोडक्ट जो मिळणार तो पण गॅस आहे. प्रोडक्ट जो आहे ना तो पण बेसिकली गॅस आहे. प्लस स्मॉल डी कॅपिटल डी इट इज ऑल्सो इन द गॅसियस स्टेट. त्यावेळेस आपण कसं लिहितो, instead of the Kc we must write the P, Kp, that is here we have considered the pressure, partial pressure of the gases. gases जे partial pressure आहे तर ते partial pressure consider केले आणि त्याच्यामुळे Kp काय आहे, Kp is the equilibrium constant in terms of partial pressure. It is the equilibrium constant in terms of partial pressure, equilibrium constant in terms of partial pressure. Okay, आता हे आपण कसं लिहू शकतो, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Pc रेस टू सी. ओके, आता हे कसं लिहिणार ऍक्च्युअली, इथं माहिती थोडंसं चुकलेलं आहे. जस्ट 1 मिनिट. आता इथं कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी आपण काय करायचं की पार्शियल प्रेशर जे आहे ते पार्शियल प्रेशर आपल्याला कन्सिडर करावं लागेल. आपल्याकडे 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलाय. जर थोडंसं म्हणजे हे काय म्हणतो आपण जनरली, जर व्हिडिओ बंद झाला तर आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करूया. Pc रेस टू सी, स्मॉल सी आहे ऍक्च्युअली हा. परत काय असेल की कॉन्सन्ट्रेशन म्हणजे Pd रेस टू स्मॉल डी, देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Pa रेस टू स्मॉल a आणि काय असेल की Pb रेस टू स्मॉल b असं असेल. मग इथं Pa, Pb, Pc आणि Pd काय असतील, these are the concentrations of the substances in terms of partial pressure.